गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी बाहेर फिरायला जाणार होतो कारण माझी बहीण आली होती आणि ही तिची मुलगी रेवा. दिवे घाटात पूर्ण काम चालू आहे. मला बघून शॉक झाला कारण पावसाळ्यात दिवे घाट इतका सुंदर दिसतो. आता या कन्स्ट्रक्शन मध्ये कसा दिसेल काय माहित नाही. आणि दिवे घाटात ही विठ्ठलाची सुंदर मूर्ती उभी केली आहे कारण इथूनच पालखी जाते. सो मस्त लॉंग ड्राईव्ह करून आम्ही संगमेश्वर मंदिरात पोहोचलो आणि मी इथे 2-3 वेळा ऑलरेडी येऊन गेली आहे. वरदची पण ही पहिली ट्रिप होती आणि सगळेजण होते त्याच्यामुळे तोही चांगला राहिला. प्लॅन असा अचानक झाला त्याच्यामुळे निघता निघता आम्हाला दुपार झाली. पण मध्येच ऊन मध्येच ढगाळ वातावरण असं होतं त्याच्यामुळे फिरायला काही वाटलं नाही. सो असं सुंदर मंदिर आहे आणि वीकेंड होता तरी पण त्या दिवशी गर्दी नव्हती. आणि मी इथे वरदला सांगतेय की आपण कोणाच्या मंदिरात आलो आहोत ते. गणपती बाप्पांचे पप्पा असं सांगितलं. दर्शन करून झाल्यावर आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करायला गेलो आणि ही दीपमाळ मला कधी दिव्यांनी सजलेली दिसणारे काय माहित. असंच सेम मंदिर अजून एक बांधलंय जिथे फोटोशूट्स अलाउड असतात आणि लास्ट टाइम आम्ही तिकडे एक व्हिडिओ पण केला होता जो आमच्या दुसऱ्या इंस्टाग्राम पेजवर आहे. सगळ्यांचे थोडेफार फोटोशूट केले आणि नंतर खाली पण एक मंदिर आहे ते बघायला गेलो. तिथे पण एक शंकराची पिंड आहे सो तिथलं दर्शन घेतलं. आणि हे इन्फंट कॅरियर आणून काहीही फायदा झालेला नाहीये. वरदला अनिकेतने असंच उचलून घेतलंय. सो ऑलमोस्ट 2-2.5 नंतर आमचं दर्शन झालं आणि तोपर्यंत थोडं थोडं गरम व्हायला लागलं होतं. आता विठोबा झाला होता म्हणून आम्ही निघालो होतो पोटोबा करायला. तेही जवळच एक काळे फार्म आहे तिकडे. सो तिथे थाळी सिस्टम आहे आणि तिकडची चिकन मटन दोन्ही थाळ्या एक नंबर लागतात. थाळी सिस्टम मध्ये जो इंद्रायणी राईस मिळतो ना तो मला प्रचंड आवडतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटू नवीन व्लॉग मध्ये. बाय.